यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादित केलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये साधारणपणे 2 विषयावर प्रामुख्याने चर्चा करणार आहे। ते 2 विषय असे आहेत की या दोन्ही विषयासाठी तुम्हाला यू हॅव टू डिफाइन और डिटरमाइन द डेफिनेट और फायनल स्ट्रॅटेजी, म्हणजे अंतिम धोरण तुम्हाला आता याच्यामध्ये स्वीकारावं लागणार आहे आणि ते अंतिम धोरण काय असणार आहे आणि कशाच्या अनुषंगाने असणार आहे हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे। आपण सर्व आता आनंदी असणार आहात कारण निकाल जाहीर झाला आहे, गुण अतिशय चांगले मिळालेले आहेत, सगळेजण भरभरून कौतुक करत आहेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे जरी खरं असलं तरी आणखीन एक दुसरी बाजू अशी आहे की जिथं थोडी चिंता निर्माण होऊ शकते। ते म्हणजे असं की 12वी नंतर जे अनेक आणि विविध अशा प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत। एक काळ असा होता की खूप मर्यादित अशा पद्धतीचे कोर्सेस होते, पण आज प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक विभागातल्या बारीक सारीक गोष्टीचं स्पेशलायझेशन झालं असल्यामुळं खूप काही वेगवेगळे कोर्सेस करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होत आहे। आणि मग ही संधी जी असणारी आहे ती तुम्हाला मिळवण्यासाठी पालक आणि पाल्य या दोघांनी एकत्रित बसून चर्चा करणं गरजेचं आहे। पालकांना एक नम्र विनंती आहे की आपण आपले विचार त्या मुलांच्यावर लादण्यापेक्षा त्या मुलाच्याकडं असणारी ॲबिलिटी, आपला पाल्य आहे ना, मग 9वी 10वी 11वी 12वी या 4 वर्षांमध्ये नेमका त्याचा कल कुणीकडे आहे, त्याची विचारसरणी कुठल्या बाजूला झुकणारी आहे किंवा त्याला काय करायचं आहे या अनुषंगाने निश्चित तुम्हाला काही ना काहीतरी माहिती मिळालेली असणारी आहे किंवा आपल्याकडे ती माहिती असणारी आहे आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला कोर्स निवडावा लागेल। येणाऱ्या भविष्याचा विचार जर आपण केला तर निश्चितच गुणात्मक विचारांना जशी मागणी असणारी आहे तसं त्याच्या जोडीला नुसते गुण नाही तर कौशल्यही तितकंच अपेक्षित असणारं आहे। ज्या विद्यार्थ्यांच्याकडं स्किल आहे की नाही, स्किल म्हणजे हातानं जे आपण काम करतो ना त्याची गुणवत्ता तपासून तुम्हाला इथून पुढं कामाची संधी असणारी आहे आणि ती अतिशय प्रचंड क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे। फक्त स्किल्ड असणं आवश्यक असणार आहे। त्या दृष्टीनं आपण एक फायनल स्ट्रॅटेजी अवलंबून त्या दृष्टीनं वाटचाल करण्यासाठी आपल्या पाल्याला प्रवृत्त करणं अपेक्षित असणारं आहे। किंबहुना त्याची आवड जोपासून त्याला त्या क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचं काम करण्याची संधी तुम्ही द्यावी असं मला मनापासून वाटतंय। आपण सुज्ञ पालक निश्चित त्या दृष्टीनं विचार कराल, हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे। एक युद्ध सुरू होणार आहे आणि त्या युद्धाचं हे वेळापत्रक आहे, कारण ही अचानक घडणारी गोष्ट आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आज आपल्याकडं जर त्या तारखा नसतील तर आपणही अशाच पद्धतीने आता फायनल स्ट्रॅटेजी अवलंबायची आहे की परीक्षा कधीही हो, त्याचं वेळापत्रक कधीही तयार होऊ दे, कधीही डिक्लेअर होऊ दे, मी आता ती परीक्षा द्यायला पूर्ण सक्षम आहे, ही आज मानसिकता तुमची होणं अपेक्षित असणार आहे। कदाचित ते तुम्हाला अवघड वाटत असेल, परंतु 12वीचं ट्रेनिंग तुम्ही जर पाहिलं असेल तर किती महिने तुमचं ट्रेनिंग होत आहे आणि आजपर्यंत किती सराव चाचण्या तुमच्या झालेल्या असणाऱ्या आहेत। अनेक व्हिडिओच्या माध्यमातूनही तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण केलेलं असणार आहे किंवा ते ज्ञान प्राप्त केलेलं असणार आहे। त्यामुळे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की परीक्षा कधी हो, माझा सराव चालू राहील, परीक्षा होणार यामध्ये शंका नाही आहे, कारण ती होणारच आहे। मग ती कधी होऊ दे, मी त्या क्षणाला परीक्षा द्यायला सक्षम आहे, ही मानसिकता तुमची आता होणं अपेक्षित आहे। कधी तुम्ही कुणालाही प्रश्न विचारू नका की सर किंवा मित्राला की CETच्या डेट्स किंवा CET कधी होईल, होणार हे सत्य आहे। आणि दुसरं सत्य असं आहे की मला आता ही पूर्ण तयारी करायची आहे, दिस इज माय फायनल स्ट्रॅटेजी। कधीही परीक्षा होऊ दे,
मी ती परीक्षा द्यायला पूर्ण तयारीनं किंवा पूर्ण तयार आहे. म्हणजे तुमचे 25 चॅप्टर CET साठी असणारे आहे, तो सिलेबस जो रिड्यूस केलेला असणार आहे तो, आणि 11वीचे काही टॉपिक्स या अनुषंगाने बेरीज जर केली तर 12वीचे 16 आणि 9 असे 25 टॉपिक साधारणतः आहेत. ह्या 25 टॉपिकचा आणि रेड्यूस सिलेबसचा विचार करून तुमची आज अखेरला पूर्ण तयारी झालेली आहे असं तुम्ही मनाला ठरवलं पाहिजे. प्रत्येक वेळी असं म्हणता कामा नये की माझं हे राहिलं ते राहिलं असेल तर ते तुम्हाला वेळ आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या, कारण हीच वेळ आहे, पुन्हा तुम्हाला ती संधी नाही. बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की आणखीन मला काही रजिस्ट्रेशन करायचं आहे. शासनाची धोरणं काय यापेक्षा जसजसे बदल तुम्हाला किंवा जसजशा सूचना तुम्हाला मिळत जातील त्याप्रमाणे तुम्ही ते करत जाणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रश्न निर्माण न करता माझं काय राहिलेलं आहे त्या विषयामधून त्याची पूर्ण तयारी करून घ्या आणि परीक्षा कधीही हो मी तयार आहे ही मानसिकता तुम्हाला जपावी लागेल. यालाच आपण फायनल स्ट्रॅटेजी असं म्हणूया. म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मग ते ऑगस्टमध्ये होणं शक्य आहे का याबद्दल तुम्हाला आता जवळजवळ कळालं असेल की ऑगस्टमध्ये ती शक्यता नाही. सप्टेंबर 2ला JEE होणार आहे, त्यानंतर 12 सप्टेंबरला नीट होणार आहे. त्याच्या दरम्यानच्या काही डेट्स उपलब्ध आहेत, तिथं काय होणार आहे का हा आता तुम्ही हा विचारच सोडून द्या. एकच विचार की मला आता परीक्षा कधी हो मी सक्षम आहे, ही एकमेव खूणगाठ. मला माहीत आहे हे तुम्हाला थोडंसं अवघड जाणार आहे, परंतु अवघड जे असतं का नाही विद्यार्थी मित्रांनो ते सोपं करायचं असतं. जे अवघड असतं का नाही ते सोपं करायचं असतं, आणि जे सोपं आहे ना ते सहज करायचं असतं, आणि जे आपण सहज करतो ना ते सुंदर केलं पाहिजे, आणि जे सुंदर असतं का नाही ते आयुष्यभर जपून ठेवलं पाहिजे. ही जर तुमची मानसिकता असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आपण बदलूया जरा. नथिंग इज इम्पॉसिबलच्या ऐवजी एव्हरीथिंग इज पॉसिबल असं म्हणूया. तुम्हाला एक किस्सा जाता सांगतो की जग जेता आपण म्हणूया की मोहम्मद अली की जे बॉक्सिंगमध्ये जगविख्यात व्यक्ती आहे, तुम्हालाही माहीत आहे. अशा व्यक्तीला ज्यावेळी ट्रेनिंगसाठी म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी ट्रेनिंगसाठी ज्यावेळी त्यांना पाठवलं ना त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं, प्रत्येक क्षण ते अनुभवत होते त्यावेळेस प्रत्येक क्षणाला त्यांना असं वाटायचं की आता बास झालं, आपण इथून या ट्रेनिंगमधून पळून गेलं पाहिजे, असे एक त्यांची मानसिकता होते. परंतु व्हेरी नेक्स्ट फ्रॅक्शन ऑफ सेकंड लगेच त्यांच्या मनामध्ये यायचं की नाही, जर आपण आता इथून जर गेलो पळून तर आयुष्यभर आपण काहीच करू शकणार नाही. आणखीन जर आपण त्याच ताकदीनं ट्रेनिंग जर ते स्वीकारलं तर आयुष्यभर आपण जगजेता म्हणून जगू शकतो, अशी त्यांची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली हे त्यांच्या विचारामधून पाहायला मिळते. आणि त्यांनी ते ट्रेनिंग पूर्ण केलं. आज तीच परिस्थिती तुमची आहे. आज तुम्ही मागे नाही सरकायचं, आज पुढे 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 तुमचं पाऊल पडलं पाहिजे, आणि हे पाऊल तितक्या स्ट्रॉंग आणि तितक्या ताकदीनं पडलं पाहिजे. कारण तुम्ही जितकं पाऊल टाकताना तुम्ही चालताना सुद्धा तुमच्या लक्षात घ्या, जो जर्क वस्तू घेणं पाहिला ते किती स्पीडनं तुम्ही पुढं जाता हे ते ठरवतं. आज तीच वेळ आलेली आहे, पाऊल पुढं दमदार टाकण्याची आवश्यकता आहे. मागे नाही सरकायचं, मी काय करू असे प्रश्न आता निर्माण करू नका विद्यार्थी मित्रांनो. बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला आता हे काम करावं लागणार आहे, आणि तुम्ही ते मनापासून कराल, आणि तुम्हाला घरातले सगळे सपोर्ट करतील याबद्दल कुठंही तिळमात्र शंका नाही. म्हणजे या पद्धतीनं जर आपण केलं तर निश्चित परीक्षा कधी हो मी आता तयार आहे ही मानसिकता तुमची असेल तर माझी खात्री आहे तुमची स्वप्नंसुद्धा याच सहज गतीनं पूर्ण झालेली तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक त्यांचं अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.